नमस्कार मंडळी, आता आपण जात आहे चामुंडा हिल्सला। नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला की आम्ही बेळगाववरून म्हैसूरला ट्रेनने आलो। पहिल्या दिवशी आम्ही सगळं स्वतः रिक्षाने किंवा टॅक्सीने फिरायचं ठरवलं आणि आम्ही रूमवर आल्यानंतर थोडं रेस्ट केलं आणि 11:30 वाजताच्या दरम्यान बाहेर पडलो। म्हैसूर सिटी फिरत फिरत आम्ही एकट्याने सांगितले की स्नो सिटीला जावा। तिथं गेलो। तिथे 2-3 तास आम्ही घालवले। नंतर जेवण वगैरे करून संध्याकाळच्या वेळेस फिरत फिरत आम्ही म्हैसूर पॅलेसला गेलो। म्हैसूर पॅलेस पूर्ण फिरून बघितला। लाईट शो होता तो पण बघितला आणि म्हैसूरचं राजवैभव, समृद्धी आणि सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही परत रूमवर आलो आणि रेस्ट केलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पूर्ण दिवस फिरायचं होतं। चामुंडा हिल्स हे म्हैसूरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। 3480 फूट टेकडीवर हे वसलेलं आहे। इथं येण्यासाठी पायऱ्या पण आहेत आणि रस्ता पण आहे। 4 व्हीलर 2 व्हीलर अगदी मंदिरजवळ जाऊ शकते अशी सोय आहे। एका माणसाला आम्ही मंदिरची माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं, महिषासूर हा ब्रह्मदेवाच्या वरदानाने अजय होऊन सर्व देवी देवतांना त्रास देऊ लागला। मग सर्व देवी देवता दुर्गा देवीकडे मदतीची याचना करू लागले। ब्रह्मदेवाच्या वरदानामध्ये महिषासुराचा वध हा एका देवीकडून होईल असं सांगितलं होतं। तेव्हा सर्व देवी देवतांची दिव्य शक्ती म्हणून दुर्गा देवीने चामुंडा देवीचं रूप घेतलं आणि या टेकडीवर 9 दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला। म्हणून नवरात्रात 9 दिवस आणि 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो आणि म्हैसूरचा दसरा हा राजेशाही थाटामाटात साजरा केला जातो। आम्ही जेव्हा म्हैसूरला गेलो होतो तेव्हा फार गर्दी होती आणि शाळेच्या ट्रिप भरपूर होत्या आणि भाविकांची पण भरपूर गर्दी होती आणि आम्ही गेलो तर भरपूर गर्दी असल्यामुळे दर्शनाला जायचं की मी या विचारात होतो। VIP पास करून गेलं तर पण 3 तास लागणार होते, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन जायचं असं ठरवलं। पण आमचं नशीब एवढं चांगलं होतं की त्या दिवशीचा पालखी सोहळा आम्हाला जवळून अगदी बघता आलं आणि देवीचं दर्शन मन भरून घेता आलं। दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं चामुंडा हिल्सच्या टेकडीला आलो। तिथून पूर्ण म्हैसूरचं दर्शन होते। स्टेडियम दिसते समोर आणि पॅलेस सुद्धा दिसतोय। त्यानंतर आम्ही म्हैसूरमधल्या सँड म्युझियमला जाणार होतो। भारतातलं पहिलं हे वाळूचं संग्रहालय आहे। 2014 मध्ये या शिल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। MN गौरी यांनी ही शिल्प तयार केलेली आहेत। अतिशय सुंदर अशी ही शिल्प आहेत। एका ह्याच्यामध्येच केलंय बघ ते तिनं केलंय, ते बाहेर वाचायला पाहिजे। त्यानंतर आम्ही आलो सी शेल आर्ट म्युझियममध्ये। हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपल्यांची इथं साठवणूक, जपणूक आणि जतन केलेलं आहे।
शंखांचे प्रकार. हे छोटे प्रकार. सेल्फी पॉइंट. सेल्फी पॉईंटवर मस्त मस्त असे पिक्चर्स क्लिक केले आणि तिथून आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्हाला ललिता महल बघायला नेणार होते, पण तिथं एंट्री फी 100 रुपये होती आणि आतमध्ये काही सोडणार नव्हते. त्यामुळं बाहेरूनच आम्ही ते बघितलो आणि परत पुढं जायला निघालो. पामोर्या वाजू जाऊन वाजायचं. हा 30 रुपये. त्यानंतर आम्ही वॅक्स म्युझियमला गेलो. वॅक्स म्युझियममध्ये मेणाचे पुतळे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची जुनी देश विदेशातील वाद्य आणि वाद्य वाजवणारे संगीतकार यांचं हे संग्रहालय आहे. एकदम मस्त आहे हे संग्रहालय. एकाच इमारतीमध्ये सर्व प्रकारची वाद्य आपल्याला इथं बघायला मिळतात. पारंपरिक ते आधुनिक तसेच आदिवासी लोकांची पण वाद्य आपल्याला इथं बघायला मिळतात. कर्नाटक शास्त्रीय संगीत वादक सगळे बसलेले आहेत मैफिलीला. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्याकडे. फर्स्ट वन हां रुद्रवीणा, हां विचित्र वीणा, पिकअप वीणा, वीणा. कम टू मैसूर. श्रीजी भास्करन नावाच्या बंगळूरमधील IT व्यावसायिकांनी या संग्रहालयाची स्थापना केली होती. नगाडा 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 बजा. स्केरी हाऊस आहे त्याच इमारतीमध्ये. ते सुद्धा बघून घेतलं. अगदी भयानक आहे, डरावणं. चामुंडा हिल्सला जाताना आपण एवढी सगळी ठिकाणं एकाच दिवशी बघू शकतो. त्याच दिवशी आम्ही झूला पण गेलो होतो, पण तो व्हिडिओ नंतर येईल. आणि रिक्षातून तुम्ही हे सगळी ठिकाणं फिरू शकता. आम्ही टॅक्सी केली होती, तर त्यातूनच आम्ही दिवसभर फिरलो होतो. रिक्षावाले पण इथले चांगले आहेत. अगदी तुम्हाला सगळी म्हैसूरबद्दल चांगली माहिती सांगतात. असा हा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला तुम्ही सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.